आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त एक सहकार गौरव पुरस्कार सोहळा होतोय, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे, कशा कार्यक्रमाचं आयोजन आहे? 4 जुलैला सकाळी आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीसाठी योगदान देणाऱ्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा, संस्थांचा सन्मान पुरस्कारानं त्या ठिकाणी होणार आहे। त्याकरता राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरली मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री, राज्यमंत्री उदय सामंत, आशिष शेलारांसह अनेक मंत्री उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहेत। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या वतीनं त्या ठिकाणी अशा प्रकारचा हा कार्यक्रम यशवंतराव प्रतिष्ठान या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर, आपण जर बघितलं, शिवसेनेचे खासदार ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राम म्हणाले, तर लक्ष्मण हे देवेंद्र फडणवीस आहे आणि आमचाच मोठा पक्ष आहे असं विधान त्यांनी केलं। नाही, मला वाटतं अशा प्रकारचं पुन्हा भेदभाव निर्माण होणारी वक्तव्य कोणी करू नये। दोघेही राम लक्ष्मणाची जोडी बोलतो आपण, तेव्हा आपण कोण राम कोण लक्ष्मण याच्यावर आपण कधीच कात्याकूट केली नाही। दोन व्यक्ती असतील ना राम लक्ष्मण असं आपण सहज बोलतो। मला वाटतं कोण मोठा कोण छोटा अशा प्रकारची तुलना त्या करणारी वक्तव्य कोणी करू नयेत, नाहीतर मग त्या बाजूनी होतं या बाजूनी होतं आणि त्यातनं विसंवाद निर्माण होतो। मला वाटतं कोणी जबाबदार आमच्यासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारच्या भूमिका घेऊ नये असं मला त्या ठिकाणी वाटतं। राम मंदिरातील हेच दानचोरीचं जे कृत्य आहे ते घृणास्पद आहे आणि रामाच्या नावाने दुकान उघडलंय का असा सवाल लुटालूट सुरू आहे विचारला आणि खुचक टोला भाजपने लागला। नाही, मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब सद्यस्थितीमध्ये त्यांना सूर सापडत नाही, काय बोलावं कोणावर बोलावं अशा प्रकारचं पक्षाची ज्या पद्धतीनं घसरण सुरू आहे आणि त्या वैफल्यातनं अशा प्रकारची वक्तव्य येतात मला वाटतं। त्याच्यामुळे राम मंदिरांसारखं एक मोठं मंदिर कधी होईल असं देशवासियांना वाटलं नव्हतं। ते माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालं। जगभरात या मंदिराची प्रतिष्ठा आहे। या संदर्भामधले तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये दोषी असतील त्यांना सोडणार नाही असं सांगितलेलं आहे। तथापि हवेत गोळीबार करण्यापेक्षा जर कोणाकडे पुरावे असतील तर ते घेऊन पुढे या, मी कडक कारवाई करेन असंही त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे। मग ज्या गोष्टीची स्पष्टता आहे त्याविषयी पुन्हा लुटालूट पळवापळव अशा प्रकारची वक्तव्य बोलले नाहीत तर उद्धव ठाकरे ते कसले। पण पुढे त्यांनी असं देखील म्हणाले की काँग्रेस जनता पार्टी जशी आहे तशीच आता नवीन भाजप जन्माला आले, लुटारू भाजप म्हणाले। त्यांनी असं म्हटलंय की राम मंदिर लुटणारी बाबर जनता पार्टी असा भाजपचा उल्लेख केला। मला वाटतं की उद्धव ठाकरे साहेब आता काय बोलतील काय नाही बोलतील, सध्या तरी त्यांचा अजून तोल त्या ठिकाणी ढासळलेला आहे आणि त्याच्यामुळे रोज काहीतरी अशा प्रकारचं टोमणा विखारी टीका हे बोलतच ते त्या ठिकाणी वक्तव्य करताना दिसत आहेत। आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टी हा पक्ष त्या ठिकाणी राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेला पक्ष आहे। सेवा परमो धर्म हा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला आहे आणि सेवाभावी भावनेनं काम करणारा हा पक्ष आहे। आणि त्याच्यामुळे आपण बघाल केंद्रामध्ये सरकार त्या ठिकाणी आहे, कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर असा आरोप केलाय का की तिथे भ्रष्टाचार झालाय, कुठल्या प्रकारे चुकीचं झालंय? कोणी कुठल्या केंद्रातल्या मंत्र्यावर त्या ठिकाणी आरोप कदाचित कोण खोटा करू शकेल, भ्रष्टाचार झाल्याचं लूट झाल्याचं तिथं कोणी सांगितलंय का, कुठला पुरावा दिला का? अशा प्रकारे जर त्या ठिकाणी एक पारदर्शक केंद्रात सरकार असेल, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज त्या ठिकाणी सरकार सुरू आहे, कोणी देवेंद्रजींवर अशा प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप केलाय का, लुटीचा आरोप केलाय का?
उलट त्या ठिकाणी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार असताना गृहमंत्र्यांवर काय आरोप झाले आपण त्या ठिकाणी पाहिले. पोलीस खात्यातल्याच अधिकाऱ्यांच्या बदल्यात लूट करणाऱ्या मंत्र्यांचं नेतृत्व तुम्ही करत होतात. त्यामुळे लुटालूट बोलत असताना त्या ठिकाणी आपल्या पण बोटात पाय घालून त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं त्यामुळं उद्धवजी ठाकरे यांचं अशा प्रकारचं वक्तव्य कुठेही भाजपला लागू होत नाही. त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत जाऊन काय झालं याची त्या ठिकाणी त्यांनी जरा तपासणी करावी. ऑपरेशन टायगर नंतर आपण या सगळ्यात अजून एक जॉईंट प्रश्न आहे. एक प्रश्न एक जॉईंट प्रश्न याच्यात असं की या सगळ्या संदर्भात आता एसआयटीने 20 पानाचा अहवाल सादर केला आणि त्यामध्ये 70 घटना या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आणि कदाचित काशी विश्वनाथ नंतर आता राम मंदिरात सुद्धा सीईओ ची नियुक्ती होऊ शकते. नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल या विषयाचा निपटारा केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत. आणि त्यामुळे आवश्यक त्या ज्या ज्या उपाययोजना भविष्यात अशा गोष्टी होऊ नये त्या करण्यासाठी लागतील त्या निश्चितपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार केल्याशिवाय राहणार नाही. ऑपरेशन टायगर नंतर आपण पाहतोय की महायुतीमध्ये एकनाथ शिंदेचं वजन बऱ्यापैकी वाढले. राष्ट्रीय पातळीवरती 13 खासदार असणं ही एनडीएच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. परंतु याच मुद्द्याला धरून उद्धव ठाकरे मात्र सातत्यानं महायुतीमध्ये विसंवाद निर्माण होईल अशा प्रकारची विधानं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑपरेशन टायगर नंतर फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न अमित शहाकडनं होतोय. हे विधान ते सातत्यानं करतायत. याबद्दल काय वाटतं? मला वाटतं सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांचं वजन वाढलं तर एकत्रित महायुतीचंच वजन वाढणार आहे. त्यामुळे शिंदे साहेबांचं वजन वाढणं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं वजन कमी होणं असं कोणाला म्हणायचं असेल तर एवढी लोक काही दुधखोळी नाहीत. भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. अनेक राज्यांमध्ये सरकार आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्या वजन वाढण्याने भारतीय जनता पार्टी आणि एकत्रित आमच्या महायुतीचं वजन त्या ठिकाणी वाढणार आहे. हे पहिलं लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळं उद्धवजी ठाकरे साहेबांनी किती पण आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम काडीचा होणार नाही. कारण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब हे महायुतीला एकत्र घेऊन त्या ठिकाणी राज्य सरकारची वाटचाल त्या ठिकाणी करतायत. आणि त्यांच्या पंख छाटण्याच्या संदर्भात अतिशय मिश्किल अशी प्रतिक्रिया देवेंद्रजींनी दिली. मी काय पक्षी आहे का मला त्यामुळे पंख आहेत. त्याच्यामुळे आता ज्याच्यावर स्वतः माननीय देवेंद्रजींनी भूमिका व्यक्त केलेली आहे त्याच्यावर पुन्हा त्या ठिकाणी बोलणं उचित नाही. देवेंद्रजी पक्षाची एक शिपाई आहेत, पाईक आहेत. हे आपण अनेकदा बघितलं आहे. आणि त्या ठिकाणी कारभार करत असताना एक संयमी नेतृत्व आपण अनेकदा बघितलं आहे. आणि हे महाराष्ट्राने अनेक राजकीय उलथापालथी झाल्यात तेव्हा पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं असं कोण काय बोलून ते कधी हरभऱ्याच्या झाडावर चढणार नाहीत किंवा कोणी काही टीका केली म्हणून नाउमेद होणार नाही असं मला वाटतं. एक परिपूर्ण अशा प्रकारचं संयमी नेतृत्व ते आहेत आणि त्याच्यावर त्यांनी शांतपणे आपली भूमिका मांडलेली आहे. पण सर ह्याच्यावरच एक प्रश्न असा पण आहे की 2029 साठी अमित शहा साठी जे खासदार फुटले त्यांना 50 कोटी देखील देण्यात आले. फक्त अमित शहा साठी चालू आहे. नाही, मला वाटतंय बघा कपोलकल्पित गोष्टींना काय अर्थ नाही आहे. उद्या कोणी काय बोलेल, कोणाला 50 कोटी दिलेत, कोणाला 100 कोटी दिलेत, त्याचा संदर्भ त्या ठिकाणी कोणाशीही लावतायत. आणि मला वाटतं अमितभाई आमचे एक फार मोठे महत्त्वाचे नेते आहेत. अशा गोष्टी ते त्या ठिकाणी करत नसतात. देशाला अनेक धाडसी निर्णय घेण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि एक गोष्ट 100% खरी आहे की त्या ठिकाणी भाजप असेल महायुती असेल चट्टानसारखे ते नेत्यांच्या मागे उभे राहताना आपण पाहिले. अंजली दमाने यांनी सांगितलं की देवाभाऊ टॅक्सीचं नाव बदलून राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा विरोधी पक्षातील इतर अनेक महत्वाचे नेते सातत्याने हे निर्देशित करण्याचा प्रयत्न करतायत की कुठेतरी अमित शहांना पंतप्रधान
करण्यासाठी बजेट केलं जाते आणि त्याचाच भाग म्हणून उत्तर प्रदेशात योगी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे जे हेवीवेट नेते जे पुढे जाऊन स्पर्धेमध्ये दिसू शकतात याबद्दलच्या चर्चा होत्या की त्यांना कुठेतरी स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न या विविध राजकीय खेळांमधून होतोय. खरंच भाजपमध्ये अशी काही अंतर्गत स्पर्धा आहे? मी आपण जो प्रश्न विचारला त्याकरता फार छोटा कार्यकर्ता आहे. पंतप्रधानाच्या उमेदवारीवर त्या ठिकाणी मी बोलणं म्हणजे एवढा मूर्खपणाचा त्या ठिकाणी दुसरा काही विषय असू शकत नाही आहे. त्याच्यामुळं हा विषय माझ्या अखत्यारीतला त्या ठिकाणी नाही आहे आणि त्यामुळं हा सर्वस्वी विषय आमचं नेतृत्व आमची पार्टी त्या ठिकाणी करत असते. आणि आपण मगाशी मी बोललो तसं देवेंद्रजी हे पार्टीचे शिपाई म्हणून त्या ठिकाणी काम करतात, पाईक म्हणून काम करतात आणि त्याच्यामुळं कुणाच्या चढवण्याने ते हुरळून जात नाहीत आणि कुणाच्या टीकेनं ते नाउमेद होत नाहीत. आणि त्याच्यामुळं आमचा जो काही निर्णय पार्टीचा असतो तो केंद्रीय नेतृत्व माननीय मोदी साहेब आणि आमची सिस्टीम त्या ठिकाणी करत असते. माझ्या अखत्यारीतला विषय नाही. या विषयासाठी मी अत्यंत छोटा असा कार्यकर्ता आहे. सर, एक प्रश्न टीईटीचा आहे. ज्या पद्धतीने टीईटीचा पेपर फुटला, त्याआधी नीटचा पेपर फुटला आणि त्याआधी म्हाडा किंवा गृहनिर्माणचे इतर पेपर फुटल्याचे एक सिरीज आपण पाहिली तर महाराष्ट्रातच या सगळ्या पेपर फुटीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. सरकार कुठंतरी हे पेपर कंडक्ट करण्यासाठी अपयशी ठरतंय का? नाही, आपण महाराष्ट्रात आहात म्हणून महाराष्ट्रात त्या ठिकाणी आपण बोलताय. अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे प्रकार झालेले आहेत. मोठे स्कॅम काही राज्यांमध्ये झालेत, आपल्याला कल्पना असेल. त्याच्यामुळे आता हे प्रकर्षानं पुढे आलं आणि 1, 2, 3 वेळा झालं. त्याच्यामुळं त्याचं गांभीर्य 100% आहे. पण त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्राला कोणी बदनाम करू नये. महाराष्ट्र हा शिक्षणात सगळ्यात अग्रेसर आहे. चांगल्या शिक्षण संस्था आहेत. चांगल्या या शिक्षण संस्थांमधून नामवंत शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञ निर्माण झालेत आणि एका परीक्षेवरून महाराष्ट्र अपयशी ठरला आहे अशा प्रकारचा दोष लावणं म्हणजे महाराष्ट्रालाच आपण देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करतोय असं माझं स्पष्ट मत आहे. काँग्रेसने एक आंदोलन केलं. या आंदोलनावेळी त्यांनी दादा भुसे यांच्या बंगल्याऐवजी गणेश नाईकांच्या बंगल्याबाहेर असल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचाच पत्ता चुकल्याचं एकंदरीत चित्र. यावरून तुम्ही ओळखा काँग्रेसचं काय झालंय. भांबावलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी काँग्रेस आहे. परंतु नशीब त्यांनी निदान सरकारच्याच दुसऱ्या मंत्र्याच्या इथे काळं फासलं, तर स्वतःच्याच एखाद्या नेत्याच्या बंगल्याला काळं फासलं नाही. एवढे भांबावलेले भ्रमिष्ट झालेला विरोधी पक्ष, विरोधी नेते या ठिकाणी कधीच या महाराष्ट्रानं पाहिलेलं नाही आणि त्यामुळे ते बोलतायत कसे, वागतायत कसे, त्यातनं हे चुकलेला बंगला आहे असं माझं म्हणणं आहे. एक शेवटचा प्रश्न. सांगली जिल्हा बँकेला आरबीआय कडून नोटीस देण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप आणि संचालकांच्या सहमतीने हा सगळा गैरप्रकार झाल्याचा आरोप कुठेतरी पडळकरांनी केला आणि 35A अंतर्गत ही नोटीस दिली गेली आहे. प्रशासक नेमला जावा अशी मागणी पडळकरांची. सहकाराचा अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं बँकेचे एकंदर कारभार? मला वाटतं बँकेचा चुकीचा कारभार असेल तर 100% कारवाई झालीच पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत असायचं काय कारण नाही. त्याची तपासणी होती, रिपोर्ट येतो आणि त्याच्यात जर काही चुकीचं आढळलं तर त्या ठिकाणी त्याच्यावर दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे. ती संस्था टिकली पाहिजे. तथापि त्या ठिकाणी जर संस्थेत काही दोष नसेल तर एखादी संस्था चुकीच्या मार्गानं त्या ठिकाणी बदनाम होणं किंवा तिच्यावर परिणाम होणं हे सुद्धा बँकिंग व्यवस्थेसाठी पोषक नाही आहे. आणि त्याच्यामुळं आता तिथले स्थानिक आमदार पडळकर आहेत आणि त्यामुळं त्यांना त्या जिल्हा बँकेची परिस्थिती माहीत असू शकते आणि त्या अनुषंगाने जर त्यांचे काही मुद्दे असतील आणि त्याची चौकशी होत असेल तर त्यातनं सत्य काय आहे ते निष्पन्न त्या ठिकाणी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.